हॅलो फ्रेंड्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम जे आहे ते इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रमचा जो काही स्टडी आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला आयोनायझिंग रेडिएशन. तर आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे काय? अल्ट्राव्हायोलेट एक्सरेज अँड गॅमा रेज हॅव सफिशियंट एनर्जी टू कॉज आयोनायझेशन, दॅट इज they strip electron from atoms and molecules laying along the path. The atoms lose their electron and they are also known as ions. आयन्स म्हणजे काय किंवा आयोनायझेशन रेडिएशन म्हणजे काय? तर जेव्हा ॲटम्स जे आहे ते ॲटम्स आपले इलेक्ट्रॉन ज्यावेळेस लूज करतात त्याला बोललं जातं आयन्स. आयोनायझेशन इज अ हार्मफुल टू ह्युमन बीइंग्स बिकॉज इट कॅन किल और डॅमेज लिव्हिंग सेल or make them grow abnormally as cancers. Fluorescence lamps are based on ionization of gas. Ionization radiation is also used in various equipment in laboratory and instrument. म्हणजे जर आपल्या बॉडीसाठी हे भरपूर हार्मफुल असतात. त्यानंतर फ्लोरोसंट लॅम्प इज बेस्ड ऑन आयोनायझेशन ऑफ ए गॅस. तर सांगायला गेलं तर हे जे आयोनायझेशन रेडिएशन जे आहे ते आयोनायझेशन रेडिएशन म्हणजे यामध्ये जे काही ॲटम्स आहेत त्या ॲटममध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन यामध्ये लूज होण्याचं काम करत असतात. त्याला आपण आयोनायझेशन म्हटलेलं आहे. त्यानंतर फ्लोरोसेंट लॅम्प जे आहे ते फ्लोरोसेंट लॅम्प आपल्या बॉडीसाठी भरपूर हार्मफुल असतात. तर त्यानंतर आपल्याला काय पाहिजे? अर्थ अँड ॲटमॉस्फेरिक लेअर. म्हणजे अर्थवर जे ॲटमॉस्फिअर लेअर आहे ते ॲटमॉस्फिअर लेअर वेगवेगळ्या टप्प्यावर कशा प्रकारे आहेत आणि किती डिस्टन्सवर आहेत याचा जो काही स्टडी आहे तो स्टडी अर्थ अँड ॲटमॉस्फिअरिक लेअर यामध्ये केलेला आहे. तर अर्थ म्हणजे काय? या ठिकाणी अर्थच्या काही डिस्टन्सवर दाखवलेले आहे. 20 किलोमीटर डिस्टन्सवर ट्रोपोस्फिअर दाखवलेला आहे. त्यानंतर 50 किलोमीटरवर स्ट्रॅटोस्फिअर म्हणून एक लेअर दाखवलेला आहे. त्यानंतर 85 किलोमीटरवर मेसोस्फिअर हा एक लेअर दाखवलेला आहे. त्यानंतर 690 किलोमीटरवर थर्मोस्फिअर हा लेअर दाखवलेला आहे. आणि 1000 किलोमीटरवर एक्सोस्फिअर असा एक लेअर दाखवलेला आहे. हे आहे अर्थवर असणारे जे काही वेगवेगळे जे लेअर आहे, डिफरंट्स लेअर जे आहे ते डिफरंट्स लेअरचं या ठिकाणी किती किलोमीटरवर आहेत याचं या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढचे एक डायग्राम दाखवलेली आहे, प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. या ठिकाणी अर्थ दाखवलेला आहे. अर्थच्या काही डिस्टन्सवर आपण ट्रान्समिटिंग अँटेना दाखवलेला आहे. या ट्रान्समिटिंग अँटेनामधून या ठिकाणी काय दाखवलेलं आहे? रिसिविंग एरियल किंवा स्पेस वेव्ह दाखवलेली आहे. त्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी हे जे वेगवेगळे वेव्ह जे आहे ते वेगवेगळे वेव्ह ह्या अँटिनेच्या मिडलला येतात. त्यानंतर ही स्काय वेव्ह किंवा आयनोस्फिअर आणि त्यानंतर हे जे आहे हे शेवटचं आहे कम्युनिकेशन सॅटेलाईट. तर या ठिकाणी काय दिलेले आहे? व्हेन अ रेडिओ वेव्ह फ्रॉम अ ट्रान्समिटिंग अँटिना प्रोपोगेट नियर सरफेस ऑफ द अर्थ as to reach the receiving antenna, the wave propagation is called as ground wave or surface wave propagation. In this mode, radio wave travel close to the surface of the earth and move along its curved surface from transmitter to the receiver. The radio wave induce current in the ground and lose their energy by absorption. Therefore, the signal cannot be transmitted over large distance. Radio wave having frequency less than 2 MHz in the medium frequency band are transmitted by ground wave propagation. This is suitable for local broadcasting only. For TV or FM signal, very high frequency ground wave propagation can be यूज. तर यामध्ये आपल्याला प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जो अर्थ आहे त्या अर्थवर आपण एक अँटेना दाखवलेला आहे. अँटेनेच्या वरती कम्युनिकेशन सॅटेलाईट, तिथून जे काही वेव्ह आहे ते वेव्ह काय केले जातात तर रिसीव्ह केले जातात. रिसीव्ह करून ते काय केले जातात? टी व्ही म्हणा, FM म्हणा, या ठिकाणी आपल्याला सिग्नल भेटले जातात. काही जे आहे ते व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीला असतात तर काही जे आहे ते काही खूप कमी फ्रिक्वेन्सीला असतात. तर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टम. या ठिकाणी एक डायग्राम दाखवलेली आहे, ती थोडी या ठिकाणी अंधुक दिसत आहे, परंतु ठीक आहे. या ठिकाणी इन्फॉर्मेशन सोर्स आहे, ट्रान्समीटर आहे, चॅनल्स आहे, रिसिव्हर आहे, यूज ऑफ इन्फॉर्मेशन अँड नॉईस आहे. देअर आर बेसिक एलिमेंट्स ऑफ एव्हरी कम्युनिकेशन सिस्टम. म्हणजे एव्हरी कम्युनिकेशन सिस्टम 3 बेसिक एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टमचे 3 बेसिक सिस्टम्स आहे. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे ट्रान्समीटर, दुसरा जो आहे तो कम्युनिकेशन चॅनल, तिसरा जो आहे तो आहे रिसिव्हर. तर आता या ठिकाणी आपल्याला त्याची जी आहे थोडक्यात माहिती पाहिजे आहे. यामध्ये पहिला दिलेला आहे आपल्याला सिग्नल.
तर सिग्नलबद्दल आपण काही माहिती पाहूया. द इन्फॉर्मेशन कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल फॉर्म दॅट इज सुटेबल फॉर ट्रान्समिशन इज कॉल्ड ॲज सिग्नल. सिग्नल म्हणजे काय असतं तर इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन कन्वर्ट केली जाते इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये किंवा इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये फ्रॉम अ ट्रान्समिशन, त्याला काय म्हटलं जातं, सिग्नल बोललं जातं. इन अ रेडिओ स्टेशन म्युझिक अँड स्पीच आर कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल फॉर्म बाय द मायक्रोफोन फॉर अ ट्रान्समिशन इंटू स्पेस. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून जे मायक्रोफोनमध्ये काय केलं जातं, सिग्नल जे आहे ते सिग्नल ट्रान्समिट केले जातात. हे काम जे आहे ते सिग्नल करत असतं. दिस इज अ इलेक्ट्रिकल फॉर्म ऑफ साऊंड इज द सिग्नल. अ सिग्नल कॅन बी ॲनालॉग ऑर डिजिटल ॲज शोन इन फिगर. तर ते जे सिग्नल आहे ते सिग्नल वेगवेगळे दोन फॉर्ममध्ये आढळतात. एक म्हणजे असतं ॲनालॉग सिग्नल आणि दुसरं जे आहे दुसरं दाखवलेलं आहे आपल्याला डिजिटल सिग्नल. या ठिकाणी ही जी डायग्राम दाखवलेली आहे ही डायग्राम आपल्याला ॲनालॉग सिग्नलची दाखवलेली आहे. तर ॲनालॉग सिग्नल म्हणजे काय, ॲनालॉग सिग्नल इज अ continuously varying signal voltage or current is called an analog signal. Since a wave is a fundamental analog signal, sound and picture signal in TV are analog in a natural. तर या ठिकाणी जे साईन वेव्ह दाखवलेले आहे, साईन वेव्ह जो आहे तो साईन वेव्ह आपल्याला ॲनालॉग सिग्नल म्हणून या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर डिजिटल सिग्नल म्हणजे काय, जो स्क्वेअर वेव्ह असतो त्या स्क्वेअर वेव्हला या ठिकाणी डिजिटल वेव्ह म्हटलेला आहे. तर या ठिकाणी त्याची डेफिनेशन सिग्नल दॅट कॅन हॅव ओनली टू डिस्क्रीट व्हॅल्यू. याला डिस्क्रीट सिग्नलसुद्धा बोललं जातं. तर सिग्नल दॅट कॅन हॅव ओनली टू डिस्क्रीट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲट डिजिटल सिग्नल. फॉर एक्झाम्पल, अ स्क्वेअर वेव्ह इज अ डिजिटल सिग्नल. इट हॅज टू व्हॅल्यू +5 अँड 0 व्होल्ट. तर त्यानंतर दाखवलेलं आहे आपल्याला ट्रान्समीटर. तर हे जे ट्रान्समीटर आहे तर ट्रान्समीटर काय काम करतं, ट्रान्समीटर कन्वर्ट द सिग्नल प्रोड्यूस बाय द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन into a form of suitable from a transmission through a channel and subsequent reception. थर्ड वन आपल्याला दाखवलेलं आहे ट्रान्ड्यूसर. ट्रान्ड्यूसर काय करतो तर अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू द अनादर फॉर्म ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज ट्रान्ड्यूसर. ट्रान्ड्यूसर म्हणजे काय, एका फॉर्म ऑफ एनर्जीमधून दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये कन्वर्जन म्हणजे ट्रान्ड्यूसर. फॉर एक्झाम्पल, अ मायक्रोफोन कन्वर्ट साऊंड एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मायक्रोफोन जे आहे ते मायक्रोफोनचं साऊंड एनर्जीमधून इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन केलं जाते. म्हणजे साऊंड एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच त्याला आपण काय बोलतो तर ट्रान्ड्यूसर बोलतो. देअरफॉर ए मायक्रोफोन इज अ ट्रान्ड्यूसर. सिमिलरली अ लाऊडस्पीकर इज अ ट्रान्ड्यूसर विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द साऊंड एनर्जी. तर लाऊडस्पीकरचं जे एक्झाम्पल आहे ते लाऊडस्पीकरचं एक्झाम्पलसुद्धा आपण ट्रान्ड्यूसरमध्ये देऊ शकतो. लाऊडस्पीकरमध्ये काय होतं तर इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन हे साऊंड एनर्जीमध्ये होतं. मायक्रोफोनमध्ये सुद्धा तेच होतं. मायक्रोफोनचं साऊंड एनर्जीचं कन्वर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणजे ट्रान्ड्यूसरमध्ये सांगायला काय झालं तर वन फॉर्म ऑफ एनर्जी, एखादी कोणतीही फॉर्म ऑफ एनर्जी जी आहे जर दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये जर कन्वर्जन होत असेल तर त्याला बोललेलं आहे ट्रान्ड्यूसर. चौथं आहे ते म्हणजे रिसिव्हर. रिसिव्हर काय असतं, द रिसिव्हर रिसीव्ह द मॅसेज सिग्नल ॲट द चॅनेल आउटपुट रिकन्स्ट्रक्ट्स इट अँड रिकॉनायझेबल फॉर्म ऑफ ओरिजिनल मॅसेज फॉर डिलिव्हरिंग टू इट्स द युजर ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे चॅनलचं जे आउटपुटमध्ये रिसिव्ह केला जातो, चॅनल जे रिसिव्हर जे आहे ते रिसिव्हर चॅनलच्या आउटपुटमध्ये रिसिव्ह केलं जातं त्याला बोललं जातं रिसिव्हर. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे नॉईस. नॉईस म्हणजे काय असतं, रँडम अनवॉन्टेड सिग्नल इज कॉल्ड नॉईस. द सोर्स जनरेटिंग द नॉईस मे बी लोकेटेड इनसाइड और आउटसाइड द सिस्टीम. एफर्ट शुड बी मेड बाय मिनिमाइज द नॉईस लेवल इन ए कम्युनिकेशन सिस्टीम. नॉईज जे आहे ते नॉईज असते चॅनलचं मीडियम जो ब्रॉडकास्टिंग सिग्नलमध्ये जे डिस्टर्बन्स असतं त्या डिस्टर्बन्समध्ये व्हिडिओ फॉर्म ऑफ सिग्नलमध्ये हे जे नॉईस आहे हे नॉईस काम करत असतं. ठीक आहे. त्यानंतर अटिन्युएशन म्हणजे काय, द लॉस ऑफ स्ट्रेंथ ऑफ द सिग्नल व्हाईल प्रोपेगेटिंग थ्रू द चॅनल इज नॉन ॲज अटिन्युएशन. अटिन्युएशन म्हणजे व्हिडिओ फॉर्म म्हणा, सिग्नल फॉर्म म्हणा, डाटा फ्रेम म्हणा, यामध्ये लूज होण्याची शक्यता ह्या अटिन्युएशनमध्ये जास्तीत जास्त असते. म्हणजे काय सांगायला गेलं तर व्हिडिओ फ्रेम आहे, सिग्नलची फ्रेम जी आहे किंवा डेटा फ्रेम, वेगवेगळे जे फ्रेम आहेत ते वेगवेगळ्या फ्रेम या ठिकाणी ॲटिन्युएशनमध्ये लूज होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त असते. त्यानंतर ॲम्प्लिफिकेशन. ॲम्प्लिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ रायझिंग ऑफ द स्ट्रेंथ ऑफ ए सिग्नल युजिंग अँड इलेक्ट्रॉनिक सर्किट कॉल्ड ॲम्प्लिफिकेशन.
रेंज म्हणजे काय सांगितलेलं आहे, द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन ए सोर्स अँड डेस्टिनेशन अप टू विच द सिग्नल कॅन बी रिसिव्ड विथ सफिशियंट स्ट्रेंथ इज टर्म ॲज रेंज. रेंज म्हणजे लार्जेस्ट डिस्टन्स जे आहे ते लार्जेस्ट डिस्टन्सला आपण या ठिकाणी काय बोललेलं आहे, रेंज बोललेलं आहे. बँडविथ म्हणजे काय, तर बँडविथ ऑफ एन इलेक्ट्रॉनिक सर्किट इज द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज ओव्हर विच ॲट द ऑपरेट इनसफिशियंटली. त्यानंतर मॉड्युलेशन काय सांगितलेलं आहे, द सिग्नल इन कम्युनिकेशन सिस्टीम आर लो फ्रिक्वेन्सी सिग्नल अँड कॅन नॉट बी ट्रान्समिटेड ओव्हर लार्ज डिस्टन्स. In order to transmit his signal to large distances, it is superposed on a high frequency wave is called as carrier wave. This process is called as modulation. त्यानंतर डिमॉड्युलेशन म्हणजे काय सांगितलेलं, द प्रोसेस इज रिजनिंग सिग्नल फ्रॉम ए मॉड्युलेटेड वेव इट्स कॉल्ड एज डिमॉड्युलेशन. दिस इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ मॉड्युलेशन. अँड रिपीटर म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ए ट्रान्समीटर अँड अ रिसिव्हर. द रिसिव्हर रिसिव्ज द सिग्नल फ्रॉम ऑफ अ ट्रान्समीटर, ॲम्प्लिफाईज इट, कॅन ट्रान्समिट इट द नेक्स्ट रिपीट्स आर. तर हे जे आहे ही सर्व माहिती आपली कम्युनिकेशन सिस्टीम अँड ही संपूर्ण माहिती आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अँड कम्युनिकेशन सिस्टीम याबद्दलची होती. तर याबद्दलचे काही MCQ पाहूया. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इमिटेड बाय द सन अँड रिस्पॉन्सिबल फॉर हिटिंग द अर्थ ॲटमॉस्फिअर ड्यू टू ग्रीन हाऊस इफेक्ट इज द इन्फ्रारेड रेडिएशन. मायक्रोवेव्ह, एक्स रे का विजिबल लाईट. तर याचं ॲन्सर जे आहे ते आहे इन्फ्रारेड रेडिएशन. अर्थ ॲटमॉस्फिअर इज रिचेस्ट इन इन्फ्रारेड रिजन. How does the frequency of a beam of ultraviolet rays change when it is travel from air into the glass? जसं त्यामध्ये काहीही चेंज होत नाही म्हणून या ठिकाणी नो चेंज, इन्क्रीजेस, डिक्रीजेस का रिमेन सेम. म्हणजे नो चेंज म्हणजे आपण त्याला रिमेन सेम, म्हणजे या ठिकाणी हे जे दोन ऑप्शन आहे हे दोन्ही ऑप्शन आपण या ठिकाणी करेक्ट म्हणू शकतो. The direction of electromagnetic wave is given by E cross B, E dot B का along E का along B. तर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये पाहिलं होतं. जर E क्रॉस B जर असेल तर ते डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे परपेंडिक्युलर असतं. द मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच द TV ट्रान्समिशन फ्रॉम ए TV tower at a height h can be received is proportional to h1/2. The wave used by artificial satellite for communication purpose are microwave, AM radio wave, FM radio wave, X-ray. तर मायक्रोवेव्हमध्ये if a TV telecast is cover a radius of 640 kilometer, what should be the height of transmitter antenna? 32,000 मीटर. तर हे जे आहे हे आपलं त्याचे MCQ जे आहे ते MCQ आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यावरती जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. ठीक आहे.